पाटिल 8686 किंगचा धुरेंदर लगातार 300 वर्ष. तर बघूया 8686 किंग ग्रुप कुठल्या प्रकारे ही मॅच जिंकेल. टीम 55 क्रमांक पोलाड किरण पोलाड वेस्ट इंडिजवरून आलाय हा प्लेयर. तर जाऊया मॅच कडे चला. म्हणून ट्रॅकवर त्याला मेघेंद्र संघाचा पहिला आणि स्वतःचा पहिला षट घेऊन संघाचा संघनायक नयन पाटील तसेच किरण पोलाड. बघूया पहिला चेंडू मोठा फटका मारला होता तर मात्र एकच धाव. आता मात्र स्ट्राईकला असेल तडाखेबाज फलंदाज संघाचा संघनायक किंग मेकर नयन पाटील. हो हलक्यात टोलवलाय पहिलाच एक धाव पूर्ण. बघता बघता दुसरी धाव पूर्ण. तिसरी धावाचा प्रयत्न केला होता पण नक्कीच नाही तर 2 धावा. नयन पाटील एक तडाखेबाज फलंदाज अष्टपैलू खेळाडू. कुठल्या प्रकारे खेळ केला जाईल यांच्या माध्यमातून आता सलामीला आलेत पुन्हा एकदा. हो चापट एक धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न पण एका धावावर समाधान मारा लागेल की नयन पाटीलला. आता मात्र तडाखेबाज फलंदाज किरण पोलाड. कुठं तरी इथं मात्र चेंडू समजला नाही आणि बॅटची इनर एज घेऊन यष्टी रक्षकाच्या हातात सूरजच्या चांगला झेल पकडला जातोय. तर बघूया आता मात्र आलाय लेफ्टी डावखुऱ्या हाताचा फलंदाज नयन पाटील संघाचा मजबूत एक हथियार आणलाय. किंगार का माझ्यावर एवढे पैसे लावले का मला टीमीत घेतलं तर बघूया किंगार ऋषिकेश नक्कीच. हो लाजबाब चेंडू काय मात्र इथे किंगरला समजत नाही. कुठेतरी अडथळा दिसतोय आपल्याला. हो आता मात्र फेकून दिलाय सीमा रेषा पार. षटकार पहिलं षटक संपत आहे. धावसंख्या धाव पकड लागते मात्र ते आतापर्यंत 11 धावा. आतापर्यंत 11 धावा झाल्यात. एक षटक संपलंय तर प्लीज सामना फास्ट चालू ठेवा. आपल्याकडे फक्त 3 तास आहेत आणि 10 मॅच आहेत तर या हिशोबाने खेळा. तर हिसाब किताब करायला लागेल आपल्याला नंतर. परत एकदा नयन पाटील सलामी दिलेला फलंदाज. हो फुलटॉस होता पण फुलटॉस नाही करायला एकच धाव. आता मात्र विकास डाऱ्या उर्फ तर बघूया विजेंद्र पाटील माफ करा विजेंद्र नाव मात्र इथं विजेंद्र. ब्लॉक बॉल यार लाजबाब चेंडू. क्रिकेट मधला सौंदर्य या चेंडूला म्हणलं जातं. तर बघूया पुन्हा एकदा चांगला फटका होता पण इथं मात्र झेल सुटला जातोय तेजस वैतीच्या माध्यमातून. झेल सुटणं मुश्किल असतं पण झेल मात्र सुटलाय. आता मात्र स्ट्राईकला आलेला तोच सलामीचा फलंदाज नयन पाटील तडाखेबाज फलंदाज वंडर बॉय. पुन्हा एकदा बघता बघता दुसरी ही धाव पूर्ण. गोलू माझा मित्र फिल्डिंगला दिसतोय आपल्याला इथं. हो लाजबाब शॉट होता. काय फटका होता नयन पाटीलचा पण इथं एकच धाव. शेवटचा एक चेंडू 15 धावा.
हो हेलिकॉप्टर आणि इथं मात्र झेलची बाद ऋषी केंगार एक हतियार होता एसी किंग ग्रुपचा मेन खेळाडू त्याला मात्र इथं मागं ठेवलं होतं पण इथं बाद झालाय. आता मात्र एसी किंग ग्रुप कुठेतरी मागे ठरतोय एक पाऊल. अजूनही सलामीला आलेला फलंदाज नयन पाटील अजून स्ट्राईक वरती आहे. आता मात्र दया गायवाडे MSF चा मेन टॉप सिक्युरिटीचा मॅनेजर हो 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 नयन पाटीलला मात्र चेंडू काही समजत नाही. इथं मात्र नयन पाटीलला कुठेतरी विचार करायचा पाडतोय आशुतोष. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न लेग साईडला एकदा पूर्ण बघता बघता एकच धाव पूर्ण दुसऱ्या प्रयत्न नाही केलाय. दया तोड़ दो दरवाजा तोड़ दिया है क्या तोड़ा है भाई तोड़ा है दया ने तोड़ा है दरवाजा. 22 ऐसा कौन सा दरवाजा नहीं दया ने नहीं तोड़ा है. फिर से एक बार बैठक बैठक पे मस्तक पे दस्तक. इथं मात्र दया गायवाडीला परतायला लागेल. एष्ट्या उतरवल्यात. विकेट किती झाले बॉल. पुन्हा एकदा मोठा फटका लेग साइडला एक धाव पूर्ण. आता मात्र धावसंख्या धावफलकर लागले मात्र तीच 25 धावा. 3 षटक झालेत आणि धावसंख्या धावफलकर लागले मात्र 25. आता मात्र 12 चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे. आता मात्र नवीन गोलंदाज सूरज नाव काय रे अक्षय. इथं मात्र दुसराही झेल सुटलाय. आतापर्यंत 2 झेल सोडल्यात तेजस वैती याने. इथं मात्र झेलची बाद. सलामी लागलेला फलंदाज नयन पाटील आतापर्यंत थांबला होता सलामीला आला होता पण परताव लागेल. कुठतरी बघतोय 86 संघ. एक्सिस बँकचे मॅनेजर निलेश टेपे. हो गोलू निलेश टेपे एक्सिस बँक किंग मेकर एक्सिस बँकचे मॅनेजर जर्सी क्रमांक 16. 29 धावा IDFC चे मॅनेजर. लाईनीच लाईनचा नो आहे. अंपायरचा निर्णय अंतिम निर्णय राहील. बाहेरून काय बोलायचं नाही आतमध्ये पण काय बोलायचं नाही.
अंपायरचा निर्णय म्हणजे उशीर येऊन आलेला निर्णय. अंपायरचा निर्णय अंतिम निर्णय. बोलतात ना करा मोठपण, पण क्रिकेटमध्ये मोठपण ही चालत नाही. सुमित जाधव एकच धाव. कॅच भारी पकडतो. अजून 3 चेंडू शिल्लक असलेल्या षटकातले. इथं मात्र झेल झेल नाही तर चल चौकार. अंपायर नो बॉल 5 धावा. पुन्हा एकदा मिथून मिथून चक्रवर्ती आउट. हॅलो याला सोडून चांगली शेवट चेंडू लास्ट बॉल. इथं मात्र चिन्नू छगड़ी. तर धन्यवाद रजा घेतो. आगे का हाल सुनाएंगे हमारे लोकेश सर. 48 हॅलो 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 48 टार्गेट आहे. 48 ना. आर्ली टायटन्स या संघासाठी येणाऱ्या 30 चेंडू आणि 48 धावाची गरज असेल ती म्हणजे आर्ली टायटन्स. तर आर्ली टायटन्सची सलामीची जोडी मैदानात आशुतोष व सूरज. पहिला षटक खेळतो म्हणजे किरण पोलाड, प्रसिद्ध आहेत या नावाने. तर पहिला षटक म्हणजे घेऊन तो म्हणजे किरण. त्या सामना खेळतो म्हणजे आशुतोष. धावसंख्येत 1 निभर, धावसंख्येत 1 चेंडू मध्ये धावसंख्येतले म्हणजे बिनगडी बाद 1. पहिला दुसरा चेंडू खेळतो म्हणजे किरण. त्याला सामना खेळतो म्हणजे प्रथम स्ट्राईकला आलेला फलंदाज सूरज. आणि हा बाद पहिला हात पडतो तो म्हणजे आर्ली टायटन्स या संघासाठी सूरजांच्या रूपाने. सूरजांची जागा भरून नवीन काढण्याची फलंदाजी म्हणजे मेघेंद्र. पहिल्या षटकातील तिसरा चेंडू घालतो म्हणजे किरण. त्याला सामना घालतो म्हणजे मेघेंद्र. धावसंख्येत 1 निभर होते. धावसंख्या 3 चेंडू मध्ये धावसंख्या म्हणजे 2. 1 गडी बाद 2.
पहिला षटक घेतला. चौथा चेंडू म्हणजे किरण त्या क्रमांकात म्हणजे आशिष आणि हा षटकार धावसंख्या 6 वर होते. धावसंख्या ते 4 चेंडू मागे एक गडी वाट 8. पहिला षटकातील 5वा चेंडू घेतला म्हणजे किरण त्याला सामना करतो म्हणजे आशुतोष. धावसंख्येत 1 निभर धावसंख्या ते 5 चेंडू मागे 9. पहिल्या षटकातील 6वा चेंडू घेतला म्हणजे किरण त्याला सामना करतो म्हणजे मेघेंद्र. धावसंख्येत 1 निवाड होते. धावसंख्या म्हणजे धावसंख्येत 2 वाढ होते. धावसंख्या तुम्ही 1 षटकानंतर धावसंख्या म्हणजे 11. दुसरा लागतो. पहिला चेंडू म्हणजे टेंगार म्हणजे ऋषी त्याला सामना करायचा म्हणजे आशुतोष. ऋषिकेश एक धाव धावसंख्येत 1 निवर होते. धावसंख्येत 1 चेंडू मागे दोन चेंडू धावसंख्या म्हणजे 16. धावसंख्येत 1 निवर होते. धावसंख्या 3 चेंडू धावसंख्या म्हणजे 17. धावसंख्येत 1 निवर होते. धावसंख्या 4 चेंडू मागे 18. दुसरा म्हणजे ऋषी त्याला सामना करतो म्हणजे आशुतोष. धावसंख्येत 1 निवर होते. धावसंख्या 5 चेंडू मागे 19. दुसरा लागते 6 चेंडू म्हणजे ऋषिकेश त्याला सामना करतो म्हणजे मेघेंद्र. धावसंख्येत 1 निवर होते. धावसंख्या 2 षटकानंतर एक गडी बाद 20. जर आशु यांनी जर लगातार 3 चेंडू 3 षटकार मारले तर स्वप्नील यांच्याकडनं 500 रुपये देण्यात येतील. धावसंख्येत 1 निवर होते. धावसंख्या 1 चेंडू मागे 21. आणि हा षटकार धावसंख्येत 6 ने भरते. धावसंख्या तिथं म्हणजे 28. आशाने या 2 चेंडू 2 षटकार मारले तर स्वप्नील यांच्याकडनं 500 रुपये देण्यात येतील. डेली रन नहीं दिया उसका.
12 चेंडू आणि 15 धावांची गरज. 12 चेंडू 15 धावा 12 चेंडू. जर असं हा समजा हार तर 500 रुपये देण्यात येईल. व्हाईट वॉश. आणि हा षटकार धावसंख्या 6 आणि भरते. धावसंख्या एक चेंडू मागे 39 येणारे 11 चेंडू आणि 9 धावांची गरज. 11 चेंडू 9 धावा. चौकार धावसंख्या 4 आणि भरते. धावसंख्या ती म्हणजे 42. एक धावसंख्यात 1 ने भरते. धावसंख्या ते म्हणजे चौकार. आणि हा सामना अशा तऱ्हेने आर्यल टायटन्स संघ विजय होतोय. तर विजय संघाचा हार्दिक अभिनंदन. हारलेल्या संघाचा कौतुक.